एम ए मराठी M54 मराठी 121 साहित्य विचार प्रथम सत्र पुस्तक 4 साहित्याची भाषा। या पुस्तकातील घटक 4 शब्दशक्ती विचार आपण बघूया। त्यामध्ये प्रास्ताविक विषय विवेचन, संस्कृत साहित्यशास्त्रांच्या शब्दशक्ती विचार, अभिधा वाच्यार्थ, लक्षणा लक्षार्थ आणि व्यंजना आणि व्यंगार्थ या शब्दशक्ती आपण बघूया। प्रास्ताविक, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोक। तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू। संत तुकारामांचा अभंग। संत तुकारामांनी शब्दांचे सामर्थ्य वर्णन करताना वरील अभंगामध्ये आपले जे सर्व काही आहे ते शब्दच आहे हे सांगितले। एकीकडे ते रत्नासारखे मौल्यवान धन आहे, तर दुसरीकडे प्रतिपक्षाचे पारिपत्य करणारे शस्त्रही आहेत। आपल्या जीविताचे सार असलेल्या शब्दाला देव आणि पूजा असा सन्मान ते देतात। यावरून शब्दामधील शक्ती किती व्यापक आहे आपल्याला लक्षात येते। शब्द ही दुधारी शस्त्रासारखे असतात। धनुष्यातून निघाला बाण जसा परत घेता येत नाही तसा एकदा वापरलेला शब्द असतो, म्हणून शब्द जपून वापरावा असे शहाणे लोक सांगतात। त्यामागे त्यांचा आयुष्यभरातला अनुभव असतो। मानवी जीवनातले सारे व्यवहार शब्दांच्याच माध्यमातून होत असतात। भाषेत शब्दांना महत्त्वाचे स्थान असते, त्यामुळेच ज्यांना हे वास्तवाची जाण असते ते शब्दांचा वापर मोठ्या कौशल्याने करतात। या कौशल्यामुळेच आता शब्दप्रभू या उपाधीने गौरवण्यात येते। शब्दांवर प्रभुत्व गाजवण्याची क्षमता ज्यांच्यात असते ते वक्तृत्व व साहित्य या शब्दाच्या साम्राज्यात सन्मानाने वावरतात। मानवी व्यवहारातही शब्दांनी सौंदर्य निर्माण करणारे लोक आपण पाहतो। कोणत्याही औपचारिक शिक्षणाची संधी न मिळालेले लोकही वाक्यप्रचार व म्हणींमधून आपले भाषा कौशल्य व्यक्त करीत राहतात। त्यांना शब्दशक्तीची जाणीव झालेली असते। आता विषय विवेचन बघूया। शब्दामागील अर्थ व्यक्त करण्याची शक्ती म्हणजे शब्दशक्ती होय। साहित्यातून या शक्तीची जाणीव आपणास पदोपदी येते। विशेष करून कवितेमध्ये एकाच शब्दामधून विविध प्रकारचे अर्थ निघतात, तेव्हा शब्दाच्या सामर्थ्यांची अनेक अंगे आपल्या समोर येतात। त्यामुळे आपण त्याकडे ओढल्या जातो। यामागे कोणते कारण असावे याचा विचार म्हणजे शब्दशक्ती विचार होय। प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही काळातील साहित्यशास्त्रज्ञांनी यावर सखोल चिंतन केले। साहित्यकांनी आपल्या मनातील आशय व्यक्त करण्याकरता योग्य त्या शब्दांची योजना केली की वाचकांपर्यंत तो आशय थेट पोहोचतो। शब्दांची योजना कौशल्याने करणे हे साहित्यकाचे यश मानले जाते। शब्दाचा एक म्हणजे एकच अर्थ असतो असे नाही। एखाद्या कुशल गायक जसा वेगवेगळे स्वर आपल्या गळ्यातून काढतो किंवा वादक आपल्या वाद्यांमधून विविध प्रकारचे स्वर तसेच ताल काढू शकतो, तसे शब्दांमधून अनेक अर्थ व्यक्त करण्याची किमया शब्दप्रभूंमध्ये असते। ही किमया त्याला कशी साधली असते यावर साहित्यशास्त्रज्ञांनी आपापली मते मांडलेली आहेत। सामान्य व्यवहारात आपल्या भावना अथवा विचार सरळ शब्दात आपण मांडतो, ती एक व्यावहारिक गरज असते। साहित्य व्यवहारात मानवी जीवनाची विविध अंगे चित्रित करणे हे साहित्यकाचे उद्दिष्ट असते। त्यात केवळ सरळपणे शब्दांचा वापर करणे आवश्यक नसते, तर शब्दांचा तिरकसपणे वापर करणे ही साहित्याची गरज होऊन बसते। अशा शब्दांच्या तिरकस आणि वक्र वापराने शब्दाच्या सौंदर्याची जाणीव होऊन वाचक वर्णाविषयी समरस होतो आणि त्याच्या असमरसतेमागील कारणाचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत। शब्दांचे सामान्य व्यवहारातील स्थान व्यवहार भाषेत आपणास दिसून येते। शास्त्रीय भाषेत शब्दाचा काटेकोरपणे वापर केला जातो। साहित्याच्या भाषेत मात्र शब्दाचा जसा सरळपणे वापर केला जातो तसाच तिरकसपणे वापर होतो। या सरळ व तिरकस स्वरूपाच्या वापराची चर्चा भारतीय साहित्यशास्त्रात संस्कृत विद्वानांनी जितकी सखोल केली तितकी कोणीही केली नाही, म्हणून याचा परामर्श आता आपण घेऊया। आता संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांच्या शब्दशक्ती विचार। शब्दाचा वक्रपणा वापर करणे म्हणजे संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांच्या मते ध्वनी होय।
आनंदवर्धन या 9व्या शतकातील संस्कृत साहित्यशास्त्रज्ञाने ध्वनी हा काव्याचा आत्मा होय असे म्हटले. त्यानंतर मम्मट, हेमचंद्र, विश्वनाथ आणि जगन्नाथ या साहित्यशास्त्रज्ञांनी शब्दांमध्ये विविध प्रकारच्या शक्ती असल्याचे मत मांडले. शब्दांच्या या शक्तीचे 3 प्रकार सांगितले: अभिधा, लक्षणा व व्यंजना. हे 3 प्रकार आहेत. काव्यातील सारा व्यापार या 3 शक्तीच्या द्वारेच नियंत्रित केला जातो. अलंकाराची निर्मिती त्यामुळेच होते. सुंदर स्त्रीच्या सौंदर्यात भर टाकण्यात जितके दागदागिन्यांचे स्थान महत्त्वाचे असते, तसेच भाषेच्या सौंदर्यात भर टाकण्याचे कार्य शब्दांच्या वक्र वापरामुळे होते. म्हणूनच त्यांना अलंकार या नावाने आपण समजतो. अशा अलंकाराच्या मुळाशी ज्या 3 शब्दशक्ती कारणीभूत असतात, त्यापैकी पहिली अभिधा. अभिधा वाच्यार्थ. शब्दाचा उच्चार केल्याबरोबर त्याचा सरळपणे व्यक्त होणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. शब्दाचा तो मुख्य अर्थ असतो. मुख्यार्थाचा बोध करून देणारी शब्दाची पहिली शक्ती म्हणून संस्कृतमध्ये तिला अभिधा म्हणतात. अभि अधिक धा या 2 शब्दांपासून हा शब्द बनला आहे. अभि या शब्दाचा अर्थ जवळ असा होतो. धा या शब्दाचा अर्थ स्थिर असा होतो. यावरून तंतोतंतपणा सूचित होतो. अभिधा म्हणजे शब्दाचा नेमका अर्थ होय. अर्थात व्याकरणाच्या नियमानुसार निघणारा अर्थ त्याला यौगिक अर्थ असे म्हणतात. अभिधा या पहिल्या शब्दशक्तीचे योग, रूढ आणि योगरूढ असे 3 प्रकार पडतात. त्यापैकी योग म्हणजे व्युत्पत्तीने शुद्ध होणारा, अभिधेची ही एक पहिली शब्दशक्ती योगशक्ती या नावाने संबोधली जाते. शब्दाला अर्थ कसे प्राप्त झाले हा एक प्रश्नच आहे. समाजातील परंपरामुळे ते स्थिर झाले म्हणून त्यांना आपण संकेतार्थ म्हणतो. मुख्यार्थ किंवा उच्चारातून येणाऱ्या म्हणजेच वाच्यार्थाला संकेतितार्थ असे नावही त्यामुळे प्राप्त झाले. अर्थात समाजातील लोकांनी ठरवून दिलेला अर्थ. एखाद्याने एखादा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला व त्याला समाजाने मान्यता दिली असा त्याचा अर्थ होय. अशा शब्दांना रूढ शब्द असे म्हणतात. अभिधा या पहिल्या शब्दशक्तीला रूढ असे नाव दिले गेले. भाषेतील काही शब्द व्याकरणाच्या नियमाबरोबरच परंपरेने रूढ होतात. अशा शब्दांना योगरूढ असे म्हणतात. जसे जलद या शब्दाच्या व्याकरणानुसार होणारा अर्थ पाणी देणारा असा होतो, परंतु वेगाने धावणाऱ्या ढगांना पाहून जलद या मुळात ढग या अर्थाच्या शब्दाला लवकर किंवा गतीने अर्थ प्राप्त झाले. पंकज हाही तसा शब्द आहे. त्याचा मूळ अर्थ चिखलात जन्मलेले असा होतो, पण रूढीने कळण्यासाठीच तो वापरला गेला. असे अनेक योगरूढ शब्द आहेत ज्यात उत्पत्ती अर्थात व्याकरणाचे नियम असतात, पण परंपरेने त्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. शब्दांना असलेल्या विशिष्ट अर्थातून बरेचदा अशा व्याकरणाने व्याप्त झालेला अर्थ नसतो. झाड या शब्दाच्या उच्चाराने आपणासमोर विशिष्ट प्रकारची आकृती उभी राहते, परंतु त्या आकृतीचे वर्णन करणारा अर्थ झाड या शब्दातून व्यक्त होत नाही. तसेच नदी, डोंगर, आकाश इत्यादी शब्दांचे परंपरेने प्रचलित शब्द समाजाच्या मूकसंमतीनेच प्रचारात आलेले असतात. समाजाची मूकसंमती म्हणजेच अभिधा होय. काही शब्दांना विशिष्ट कारणाने विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. जसे हत्ती हा शब्द उच्चारतात आपणासमोर खांबासारख्या पायांचा, सुपा एवढ्या कानांचा, नागासारखा सोंड्याचा भव्य प्राणी असा अर्थ येतो. पण तो हत्ती या शब्दाचा यौगिक अर्थ नसतो, तर रूढ अर्थ असतो. हा रूढ होण्यामागील कारणही मोठे मजेशीर आहे. ते सांगताना डॉक्टर मके ढवळीकर म्हणतात, आर्य बाहेरून भारतात आले असे मानणाऱ्या विद्वान मंडळीचे असे मत आहे की त्यांनी हत्ती हा प्राणी माहीत नव्हता. येथे आल्यावर त्यांनी तो प्रथम पाहिला आणि त्यांच्याजवळ त्यासाठी शब्द नव्हता, त्यामुळे नवा शब्द तयार करण्यात आला. हत्तीला त्यांनी मृगहस्तीन असे नाव दिले. मृग संस्कृत म्हणजे प्राणी आणि हस्तीन म्हणजे हात. हत्तीची सोंड म्हणजे त्याचा हात.
मानवी हातासारखा त्याचा उपयोग होतो, तो करतो. त्यामुळे शब्द अनर्थक आहे याची शंका नाही. कालांतराने त्यातील मृग हे पद गळून पडले, हस्तीन राहिले आणि त्यावरून हत्ती हा शब्द वापरत आला. हत्तीला हात ह्या शब्दाचा अर्थ जसा वरील कारणाने प्राप्त झाला तसाच नाग हाही शब्द आहे. महाभारतातील हस्तिनापूर या प्राचीन शहराला नागपूर किंवा हस्तिनापूर या नावाने प्राचीन ग्रंथामध्ये संबोधलेले आढळते. हत्तीची सोंड ही एक नागासारखी ज्यांना वाटली त्यांनी हत्तीला नाग या नावाने संबोधले. हत्तीसाठी नाग व नागासाठी हत्ती असे पर्यायी शब्द प्राचीन काळी वापरले जात होते. बाणाभट्टाच्या हर्षचरितामध्ये नागदमन या शस्त्राचा उल्लेख येतो. हे शस्त्र हत्तींना काबूत ठेवण्यासाठी वापरले जाते. हत्तीसाठी राखून ठेवलेल्या जंगलासाठी नागवन असा शब्दही या ग्रंथात आढळतो. अशा रीतीने काही विशिष्ट कारणांनी शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतात. व्युत्पत्तीपेक्षा रूढी जेव्हा प्रभावी ठरते तेव्हा असे घडते. अभिधाय शब्दाच्या पहिल्या शक्तीविषयी वैदिक किंवा बौद्ध तत्वज्ञानामध्ये सखोल चर्चा झाली. न्यायदर्शनामध्ये शब्दाने व्यक्तीचा बोध होतो असे म्हटले आहे. मीमांसा दर्शनात शब्दाने गुण कळतात असे म्हटले आहे. बौद्ध दर्शनातील शून्यवादामुळे शब्दाचे उच्चार होतात. वस्तूचे अस्तित्व जाणवत नाही, तर त्या वस्तूला सोडून इतर वस्तूंचा अभाव म्हणजे न्यून जाणवते. त्यामुळे शब्दांचा अर्थ निश्चित होतो. तो मताला वास्तवाचा आधार नाही. शब्दाला जशास तसा अर्थ देणारी शक्ती म्हणजे अभिधा, एवढेच आपण म्हणू शकतो. तिच्यातून मुख्यार्थाचा बोध होतो. मुख्यार्थ टाळला जात नाही, त्यालाच वाच्यार्थ असे म्हणतात. वाच्यार्थ आणि मुख्यार्थ टाळून दुसराच अर्थ देणारी शब्दाची दुसरी शक्ती म्हणजे लक्षणा होय. दुसरी शक्ती लक्षणा व लक्ष्यार्थ. आता आपण पहिली शक्ती बघितली, अभिधा आणि अभिधा वाच्यार्थ. आता लक्षणा, दुसरी शक्ती लक्षणा, लक्ष्यार्थ बघूया. साहित्यामध्ये सरळपणे अर्थ सांगणाऱ्या शब्दांपेक्षा तिरकसपणे जाणाऱ्या शब्दांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. वाचक आणि रसिकांच्या आस्वाद क्षमतेला आव्हान देणारे शब्द मूळ अर्थाच्या पलीकडे जाणारे असतात. तसे पाहायला ते शब्दाच्या अर्थाजवळ जाणारे पण लगेच हुलकावणे देणारे ठरतात. अभिधेप्रमाणे त्यातून काहीसा मुख्यार्थाचा बोध होतो, पण तो शब्दसा नसतो. तो वाचक रसिकाने समजून घ्यायचा असतो. जसे आपण बाहेर जाताना आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला निरोप देतो की येताना माझ्या घरावरून जा, त्याचा शब्दसा अर्थ घरावरून जा असा घेतला जात नाही. ते शक्य नसते. जाण्यापूर्वी मला भेटून जा असा त्याचा अर्थ घेतला जातो. या अर्थाला लक्ष्यार्थ असे म्हणतात. या अर्थाच्या निर्मितीची शक्ती लक्षणा या नावाने संबोधली जाते. ही शब्दाची दुसरी शक्ती आहे. तिच्यात मुख्यार्थाला किंचितसा धक्का देऊन त्याच्या जवळचा अर्थ घेतला जातो. या लक्ष्यार्थासाठी मुख्यार्थ बाद, लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाचे संबंध आणि प्रयोजन किंवा रूढी या तीन गोष्टींची आवश्यकता असते. शब्दाचा मूळ अर्थाशी असलेले नाते दुरावणे म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ न लागणे हा मुख्यार्थ बाद होय. आपण एखाद्या व्यक्तीला हा रस्ता कुठे जातो असा प्रश्न विचारला तर याचा अर्थ या रस्त्याने कुठे जाता येते असा असतो. कारण की रस्ता कुठेच जात नसतो हे विचारणाऱ्याला आणि सांगणाऱ्यालाही माहीत असते. रस्त्याशी मात्र अपेक्षित अर्थाचा संबंध असतो, पण आपण शब्दसावरील वाक्याचा अर्थ घेत नाही. अर्थातच त्याचा मुख्य अर्थाशी काही ना काही संबंध असतो, पण त्या पलीकडील अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. प्रश्न विचारण्यामागील हेतू व प्रचलित अर्थ यांच्या ठिकाणी मेळ साधला जातो. अर्थात वाच्यार्थापेक्षा लक्ष्यार्थ ध्यानात घेतला पाहिजे. अशावेळी लक्षण ही शब्दाची दुसरी शक्ती कार्य करत असते. एखाद्या वाचकाने मला ग्रेस कळला नाही असे म्हटले असते, तेव्हा त्याला ग्रेस यांची कविता कळली नाही असे म्हणायचे असते. हे आपण लक्षात घेतो. बोलणाऱ्यांच्या हेतूने असे वाक्य उच्चारले त्याला प्रयोजन असे म्हणतात. मुख्यार्थ बाधाप्रमाणेच प्रयोजन यांनी रूढीसुद्धा लक्ष्यार्थ समजण्याकरता आवश्यक असते. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी लक्षणे करते आवश्यक अशा मुख्यार्थबाद लक्ष्यार्थाचा मुख्यार्थाशी आवश्यक असा संबंध, तसेच प्रयोजन किंवा रूढी या बाबींवर लक्षणाचे काही प्रकार सांगितले आहेत. लक्षणाचे निरूढ आणि प्रयोजनवती हे प्रमुख प्रकार त्यांनी मानलेले आहेत. प्रयोजनवती लक्षणाचे गौणी व शुद्ध असे दोन प्रकार असून गौणीची सारोपा व साध्य वासना हे दोन प्रकार होतात. शुद्ध या लक्षणाचे सारोपा, साध्य वासना, उपादान आणि लक्षणा असे आणखी सूक्ष्म प्रकार संस्कृत साहित्यशास्त्रात आढळतात. या प्रकाराचे स्वरूप आपण पाहू. लक्षणाचे दोन प्रकार निरूढ आणि प्रयोजनवती, आणि प्रयोजनवतीचे अजून दोन प्रकार गौणी आणि शुद्ध.
आणि गौणीचे अजून 2 प्रकार, सारोपा आणि साध्य वसाना. आणि शुद्धाचे अजून 4 प्रकार आहे, सारोपा, साध्यवसाना, उपादान आणि लक्षणा. वरील ह्या प्रकारांपैकी पहिली निरूढा लक्षणा होय आणि रूढीचा प्रभाव असलेल्या लक्षणाला निरूढा लक्षणा असे म्हणतात. जिथं रूढीचा प्रभाव आहे त्याला निरूढा लक्षण. एखादी स्त्री विधवा झाली की तिचे कुंकू सांडले असे म्हणण्यात येते. विधवेने कुंकू लावायचे नाही या रूढीशी संबंधित हे वाक्य असल्यामुळे या ठिकाणी निरूढा लक्षणा कार्यरत होते. ज्या ठिकाणी रूढी नाहीशी होऊन बोलणाऱ्याचा हेतू आपणास कळतो, कालांतराने हा हेतू किंवा प्रयोजन नाहीसे होते आणि लक्ष्यार्थ हाच मुख्यार्थ बनतो, तेव्हा निरूढा लक्षणा बनते. जसे कुशल या शब्दाचे आहे ते असे की मुळात कुश या नावाने गवत निवडण्यात निपुण असा कुशल या शब्दाचा अर्थ होतो आणि कालांतराने इतर क्षेत्रातील निपुण अशा व्यक्तींसाठी कुशल हा शब्द वापरला गेला. कुश या गवताशी त्याचा संबंध राहिला नाही. कोणत्याही क्षेत्रात तरबेज अशा लोकांसाठी तो वापरला जाऊ लागल्यामुळे त्यामागील लक्ष्यार्थ मागे पडला आणि रूढीमुळे असे घडले. त्यामुळे लक्षणेचे प्रभावीपणे कार्य तिच्यामुळे होत नसल्यामुळे काव्यात तिला महत्त्वाचे स्थान राहिले नाही. लक्षणेचे खरे कार्य वाच्यार्थाला बाजूला सारून त्यांच्याशी संबंधित गौण अर्थ स्वीकारणे असते. यालाच प्रयोजन असे म्हणतात. म्हणून खरी लक्षणा ही प्रयोजनवती लक्षणाच होय. या लक्षणेची गौणी व शुद्ध असे 2 प्रकार होतात. गुणांशी साधर्म्य असलेली ती गौणी आणि साधर्म्याशिवाय इतर संबंधावर आधारित ती शुद्ध लक्षणा होय. गौणी लक्षणाचा संबंध वाक्यातील 2 परस्पर घटकांमधील गुण साधर्म्याशी असतो. जसे नागपूरची संत्री म्हणजे स्वर्गातील अमृतच होय. या वाक्यात नागपूरच्या संत्रीची गोडी आणि स्वर्गातील अमृताचा गोडवा आहे साधर्म्य दाखवलंय. गोडवा या दोन्हींमध्ये समान गुण असल्यामुळे या ठिकाणी गौणी लक्षणा झाली. गौणी लक्षणेची सूक्ष्म फरकानुसार गौणी सारोपा लक्षणा, गौणी साध्य वसाना लक्षणा असे 2 प्रकार संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितले. गौणीनंतर लक्षणाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे शुद्ध लक्षणा होय. 2 घटकांमधील साधर्म्याशिवाय इतर संबंधावर आधारित लक्षणा म्हणजे शुद्ध लक्षणा होय मानली जाते. जसे प्रकाशाने जीए वाचून काढला या वाक्यात जीए म्हणजे जीए कुलकर्णी यांच्या कथा होत. प्रकाशने जीए वाचून काढला या वाक्यातील जीए म्हणजे जीए कुलकर्णी यांच्या कथा. या ठिकाणी जीए हा शब्द लक्ष्यार्थ म्हणून येतो. त्याचा अर्थ आपण त्याच्या कथा असा घेतो आणि जीए व कथा यामधील कार्यकारण भाव गृहीत धरला आहे. वाच्यार्थ व लक्ष्यार्थ यांच्यातील संबंध साधर्म्यावर आधारित नसून जेव्हा कार्यकारण भावावर आधारित असतात ते शुद्ध लक्षणा होते तेव्हा असे संस्कृत साहित्यशास्त्रज्ञ म्हणतात. या लक्षणातील काही सूक्ष्म फरकाने तिचे शुद्ध स्वरूपा, शुद्ध उपादान, लक्षणा, शुद्ध साध्य वसाना असे 4 प्रकार त्यांनी सांगितले. लक्षणा ही काव्यगुणाच्या निर्मितीसाठी उपकारक अशी शब्दांची शक्ती. तिचा वापर जसा काव्यात होता तसा गद्य वाङ्मयातही होतो. याविषयी विवेचन करताना डॉक्टर शिवशंकर उपासे म्हणतात, लक्षणा शक्तीमध्ये थोडा थोडा असा काव्याचा बराच मोठा साठा असतो. रस्ते फुलून गेले होते. संध्याकाळी शेतकरी पेंगुळलेल्या रस्त्यावर पावले टाकत घरी येत होता. रेशमाची कळी उमलली होती. पारावर गावकऱ्यांचा आशा पिकला होता. आनंदीच्या नेत्रातून गंगा यमुना वाहत होत्या. छोट्याशा संकेताने खणखणीत भाषण करून सभा जिंकली. रात्रीचा 2रा प्रहर सुरू होता. जग सारे झोपी गेले होते. सारिकाचा चेहरा म्हणजे पौर्णिमेचा चंद्रच. उत्तर प्रदेशात सायकलने हत्तीचा पराभव केला. पानिपतवर 2 मोती गळाले. कारखाना निवडणुकीत नवा चेहऱ्यांना संधी. भारताशी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानाचे आव्हान संपुष्टात. अशा अनेक वाक्यप्रयोगातून लक्षणाचे साम्राज्य दिसून येते. कळी उमलली की एक उत्स्फूर्त अनुभव येते. तशी प्रसन्नता, तसा ताजेपणा एखाद्या युवतीच्या चेहऱ्यावर दिसला की तिची कळी उमलली होती असा वाक्यप्रयोग केला जातो. सायकल हे समाजवादी पक्षाचे चिन्ह आहे तर हत्ती हे बहुजन समाजाचे चिन्ह आहे. त्या चिन्हांचा वापर करून सायकलने हत्तीला हरवले असे म्हटले जाते. म्हणजे पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव ही पेशवे घराण्यातील कर्तबगार माणसे निधन पावली हे सांगण्यासाठी बकरकार म्हणतो, पानिपतावर 2 मोते गळाली. अशा पद्धतीने काव्य लक्षणात भरपूर भरलेले हे काव्य बहुधा उपमेच्या स्वरूपाचे असते. उपमा उत्प्रेक्षा आणि रूपक यांच्याशी या लक्षणाचे साम्य असते. लक्षणामधील काव्य तसे कमी महत्त्वाचे असते, गौण असते.
यातील चमत्कृती पद्धतीमधील आहे. लक्षणेमधील काव्य विषयामधील असत नाही, उलट विषयामधील काव्य अधिक उत्कट व मोलाचे असते. हे काव्य अर्थातच व्यंजनाशक्तीच्या आधारे व्यक्त होते. शब्दाची तिसरी शक्ती म्हणून व्यंजना तिच्यामधून व्यक्त होणारा अर्थ व्यंग्यार्थ यांना ओळखला जातो. आता आपण तिसरी शक्ती व्यंजना आणि व्यंग्यार्थ बघूया. लक्षण आहे शब्दांच्या शक्तीचे वैशिष्ट्य असे की शब्दाच्या मुख्यार्थाशी संबंधित पण त्याच्या पलीकडे जाणारा अर्थ तिच्यामुळे आपणास कळतो. अर्थात वाच्यार्थातून थोडा वेगळा अर्थ सांगणे हे तिचे कार्य असते, परंतु बरेचदा वाच्यार्थाशी मुळी संबंधित नसणारा तिसराच अर्थ प्रचलित होतो, तो गृहीत धरावा लागतो. काही विशिष्ट लोकांनाच तो कळतो. या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. तिसरी शक्ती बघतोय आपण व्यंजन आणि व्यंग्यार्थ. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी त्याला धन्वर्थ या नावाने संबोधले आहे. शब्दाच्या ज्या शक्तीने आपणास अर्थ कळतो त्या शक्तीला व्यंजना असे म्हणतात. व्यंजना व्यापार अलौकिक आहे असे संस्कृत साहित्यशास्त्रज्ञ अभिनव गुप्त म्हणतो. जाणकार अर्थासह हृदय श्रोत्यालाच धन्वर्थ कळतो. धन्वर्थ निर्माण करण्याची क्षमता जशी कवीमध्ये असते तशीच तो समजून घेण्याची क्षमता काव्य रसिकांमध्ये असावी लागते. आनंदवर्धन या संस्कृत साहित्यशास्त्रज्ञाने ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे असे म्हटले. ते त्यामुळेच व्यंग्यार्थालाच ध्वनी असे म्हणतात. आपल्या काव्यामध्ये ध्वनीत होणारा शब्दार्थ, वकृती, अलंकार, गुण यांच्याद्वारे कवी व्यक्त करतो. त्यातून रस निष्पत्ती होते. त्यामुळेच रसाला काव्याचा आत्मा म्हटले गेले. रस शब्दांपेक्षा त्यातून ध्वनीत होणाऱ्या अर्थातून व्यक्त होतो, म्हणून त्याला रसध्वनी असे म्हणतात. असा रसध्वनी समजून घेण्याची पात्रता रसिकाजवळ असावी लागते. वाक्य प्रचारो म्हणे लक्षात घ्यायचे असतात, कारण तिथे लक्षण ही शब्दशक्ती कार्य करीत असते. त्याही पुढील पायरी काव्याची असते. काव्यातील धन्वर्थ कळला नाही तर काव्य दुर्बोध होते. हा धन्वर्थ म्हणजे व्यंजना ही शब्दाची तिसरी शक्ती होय. कवितेत ती मोठ्या प्रमाणात वापरली होती. तिचे संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी दोन प्रकार मानले आहेत. एक म्हणजे शाब्दी व्यंजना आणि दुसरी आर्थी व्यंजना. शब्दांशी निगडीत असलेली व्यंजना म्हणजे शाब्दी व्यंजना होय. एकाच शब्दाला बरेचदा दोन दोन वेगवेगळे अर्थ असतात. त्यापैकी एक अर्थ वाक्यातील संदर्भानुसार निश्चित होतो, तर दुसरा अर्थ वाच्यात टाळून घेतला जातो. मूळ शब्दामधून निघणारा म्हणजे ध्वनीत होणारा हा अर्थ असल्यामुळे त्या व्यंजनाला शाब्दी व्यंजना असे म्हणतात. या व्यंजनेचे आणखी दोन उपप्रकार पडतात. त्यापैकी एकाला अभिधामूल व्यंजना तर दुसऱ्याला लक्षणामूल व्यंजना असे म्हणतात. शाब्दी व्यंजनेचे दोन प्रकार, अभिधामूल व्यंजना आणि दुसऱ्याला लक्षणामूल व्यंजना. शाब्दी व्यंजनाचा पहिला प्रकार अभिधामूल व्यंजना असून जेव्हा व्यंग्यार्थ दोन अर्थी शब्दांवर अवलंबून असतो तेव्हा हा प्रकार होतो. संस्कृतमध्ये कर ह्या शब्दाचे हात, सत्तीची सोंड, सूर्याची किरणे इत्यादी अर्थ होतात. त्याचप्रमाणे हरी हा शब्दाचा जसा अर्थ विष्णू होतो तसाच त्याचा अर्थ सिंह असाही होतो. स्मृती म्हणजे आठवण आणि प्राचीन धार्मिक कायद्याचे ग्रंथ असे दोन अर्थ असलेले अनेक शब्द आहेत. आणि त्यापैकी वाक्यात वापरला गेलेला पहिला अर्थ हा वाच्यार्थ म्हणजेच मुख्यार्थ असतो, तर दुसरा अर्थ गरज नसताना वाचक घेतो. दोन्ही अर्थ लक्षात येणारा आजकाल त्यापासून आनंद मिळतो. दुसरा अनावश्यक वाढणारा तर काव्यात्मक आनंद देणारा असतो, परंतु आवश्यक नसताना तो घेतला जातो, म्हणून त्या ठिकाणी अभिधामूल व्यंजना होते. एका शब्दाचे जेव्हा दोन अर्थ होतात तेव्हा श्लेष अलंकार होते. आपणास माहीत आहे, यावरून हा अलंकार अभिधामूल व्यंजनेने निर्माण होतो हे दिसून येते. हा श्लेष अलंकार आणि अभिधामूल व्यंजना यामध्ये थोडा फरक आहे. अभिधामूल व्यंजनात पहिला अर्थ मुख्यार्थ तर दुसरा अर्थ ध्वनीत होणारा असतो, परंतु श्लेष अलंकारात एका शब्दाचे दोन्ही अर्थ हे मुख्यार्थाच असतात. नल दमयंती स्वयंवरातील रघुनाथ पंडितांचे औषध न लगे मजला हे पद श्लेष अलंकाराचे उदाहरण म्हणून ओळखले जाते. नल दमयंती म्हणजे दमयंती जेव्हा आजारी पडते तेव्हा ती म्हणते की औषध मला लागत नाही, माझं औषध म्हणजे नलच आहे असं ती म्हणते. म्हणून औषध न लगे मजला म्हणजे मला औषध लागत नाही असा एक अर्थ होतो, आणि दुसरा माझं औषध हे नल आहे असं म्हणते. म्हणजे याच्यातून अर्थ निघतात. याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. एका वाक्यातून जेव्हा दोन अर्थ निर्माण होतात तेव्हा तो श्लेष अलंकार होतो. नलराजाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या दमयंतीवर जेव्हा अनेक उपचार केले जातात तेव्हा ती आपल्या सख्यांना म्हणते की औषध न लगे मजला. या पदाची फोड करून न लगे म्हणजे नळच म्हणजे मला हवा असा एक अर्थ घेतला जातो. न लगे अशी फोड करून नको असा अर्थ घेतला जातो, म्हणजे मला औषध लागत नाही. या पदाचा अर्थ नळराजाच माझे औषध आहे असा होतो, तर त्याच पदामधून मला औषधाची गरज नाही असाही अर्थ निघतो. ह्या दोन्ही पदाचे अर्थ मुख्यार्थच आहे.
म्हणून या ठिकाणी श्लेष अलंकार होतो. अभिधा या शब्दाचा पहिल्या शक्तीने ते वाचकाला कळतात आणि अभिधा मूळ व्यंजने संदर्भावरून मुख्यार्थ निश्चित केला जातो आणि दुसऱ्या दोनात त्याला दुय्यम स्थान प्राप्त होते. दोन अर्थाच्या अभिधा मूळ व्यंजनाला व्यंजना व शब्दाच्या तिसऱ्या शक्तीमध्ये महत्त्वाचे स्थान नाही. त्यामानाने लक्षमूळ व्यंजना हे महत्त्वाचे मानले जाते. लक्षण हे शब्दाच्या दुसऱ्या शक्तीचा वापर करताना आपल्या मनात काहीतरी आधीच ठरलेले असते. हे जे काही ठरलेले असते त्याला प्रयोजन असे म्हणतात. ज्यावेळी हे प्रयोजन लक्षणेही कळत नाही तेव्हा व्यंगार्थाने ते समजून घ्यावे लागते. अर्थात व्यंजनाचा वापर करावा लागतो. अशा वेळी ती व्यंजना होते तिला लक्षणमूळ व्यंजना असे म्हणतात. एका लोकगीतातील ओळीमध्ये आपणास तिचा प्रत्यय येतो. माझ्या दारावरनं कोण्या राजाचा हत्ती गेला. या ओळीमध्ये दारावरून म्हणजेच रस्त्यावरून हत्ती गेला असं सुचवलं. या ओळीतून श्री हत्तीविषयी माहिती देताना तो खूप जवळून गेला असे सांगत आहे. या जवळीकतेचा अर्थ व्यंजना शक्तीनेच कळतो. मुळात ती लक्षणेशी निगडीत असल्यामुळे तिला लक्षणा मूळ व्यंजना असे म्हणतात. कवितेमध्ये जिचा वापर फार मोठ्या प्रमाणात कवी करतात त्यामुळे कवितेचे सौंदर्य अधिक खुलते. शब्दांशी निगडीत शाब्दिक व्यंजना आणि रीतीने अभिधामूळ आणि लक्षणामूळ असे दोन प्रकारे कार्य करते. अर्थाशी निगडीत असा व्यंजनाचा प्रकार म्हणजे अर्थी व्यंजना. काही वेळा शब्दाचे वाच्यार्थ एकापेक्षा अनेक नसतात, म्हणजे त्याचे स्वरूप श्लेष अलंकारासारखे नसते. तरीसुद्धा वाच्यार्थापेक्षा वेगळा व मनाला चटका लावून जाणारा अर्थ रसिकाला भावतो. लक्षणेने तो समजून घेण्याची त्याला आवश्यकता असते. असा निव्वळ अर्थावर आधारित वेगळा अर्थ जेव्हा वाचकाच्या मनात निर्माण होतो तेव्हा होणारा आनंद अर्थी व्यंजना नावाने संबोधला जातो. कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहामधील बहुतांश कविता अर्थी व्यंजनाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्यासमोर येतात. त्यांच्यामधून सरळ सरळ अर्थ व्यक्त करणारी शब्दरचना आपणास आढळते. तसंच त्यातून ध्वनित होणारा अर्थसुद्धा आपल्या मनाचा ठाव घेतो. आगगाडी व जमीन या कवितेत प्रारंभी आपणास जमिनीवर मुद्दामपणे धावणाऱ्या आगगाडीचा उन्माद आणि त्यामुळे दुःखी जमिनीचा आक्रोश दिसून येतो. त्यातून सत्ताधुंद लोकांचा उन्माद आणि सर्वसामान्यांचा त्यामुळे होणारा तळतळाट अनुभवतो. ही कवीच्या शब्दावरील हुकमतीची शक्ती आहे. यासाठी कवितेतील काही ओळी आपण पाहू. मुद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधा तिकडे थरारी जमिने, दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारे, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत फुलांचा डोलारा, उठला क्षणार्थ भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खालती. विशाखामधील कुसुमाग्रज यांनी विशाखा या काव्यसंग्रहात एक कविता लिहिली आहे. कवितेच्या आस्वादानंतर वाचक रसिकाच्या मनात निर्माण झाला वेगळाच अर्थ म्हणजे शब्दाच्या शक्तीने कळतो. तिला अर्थी व्यंजना असे म्हणतात. या व्यंजनाचे वस्तुध्वनी, अलंकारध्वनी, रसध्वनी हे 3 उपप्रकार संस्कृत साहित्य शास्त्रज्ञांनी मानले आहे. व्यंजनाच्या या प्रकारचे स्वरूप पुढील प्रकारे पाहू आपण. व्यंजनाचे 2 प्रकार, शाब्दी आणि अर्थी. शाब्दीचे 2 प्रकार, अभिधामूल आणि लक्षणामूल, आणि अर्थीचे 3 प्रकार, वस्तुध्वनी, अलंकारध्वनी आणि रसध्वनी. व्यंजनाचे 2 प्रकार, शाब्दी व्यंजना आणि अर्थी व्यंजना. शाब्दी व्यंजनाचे परत 2 प्रकार, अभिधामूल व्यंजना आणि लक्षणामूल व्यंजना. आणि अर्थीचे 3 प्रकार, वस्तुध्वनी, अलंकारध्वनी आणि रसध्वनी. अर्थी व्यंजनाचा पहिला उपप्रकार वस्तुध्वनी हा होय. एखाद्या शब्दरचनेच्या उच्चारातून आपणास कळणारा वाच्यार्थ जेव्हा फक्त एखादी वस्तू किंवा कल्पना आपणापुढे साकार करतो तेव्हा वस्तुध्वनी व्यंजना कार्य करते. आपल्या आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर अशा अनेक शब्दरचना अनुभवत असतो. त्यापैकी एक म्हणजे घंटा झाली. शाळेत शिकत असताना हे शब्दप्रयोगाने आपणास 2 प्रकारचे अनुभव येतात. एकतर शाळा सुरू झाली की ताण वाढवणारा, तर दुसरा शाळा सुटली अतिशय आनंद देणारा. या दोन्ही अनुभवणारे घंटा ही वस्तू निगडीत आहे. बसमध्ये बसणाऱ्यांना घंटा झाली या शब्दप्रयोगातून बस सुटण्याची वेळ झाली याविषयी सूचना मिळते. नाट्यप्रयोगाच्या आधी नाटक सुरू होणार याची माहिती आपणास मिळते. अशा रीतीने एखाद्या वाक्य रचनेतून निर्माण होणारा ध्वनित अर्थ आणि व्यंगार्थ आपणास वाच्यार्थाच्या माध्यमातून कळतो तेव्हा वस्तुध्वनी व्यंजना होते. अलंकार ध्वनी आणि अर्थी व्यंजनाचे दुसरा उपप्रकार आहे. काव्यातील किंवा वाक्यातील अलंकार हा वाच्यार्थाचे सौंदर्य वाढवित असतो. जेव्हा या अलंकाराला काव्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त होते तेव्हा अलंकार ध्वनी ही व्यंजना कार्य करीत असते. कुसुमाग्रजांच्या समिधाज सख्या या कवितेतून अलंकार ध्वनी व्यंजनाचा प्रकार अधिक स्पष्ट होतो. ती कविता पाहूया. समिधाज सख्या या, त्यात कसा ओलावा, कोठून फुल परिवा मकरंद मिळावा, जात्याचा वृक्ष या, एक त्या आकांक्षा,
तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. या काव्यात कवितेसाठी समिधा हे रूपक कवीने केलेले आहे. समिधा ज्याप्रमाणे कोरड्या असतात तशी आपली कविता आहे असे कवी म्हणतात. फुलाप्रमाणे सुगंध समिधेत नसतो, कारण त्या वाळलेल्या लाकडाचे एक रूप असते, परंतु यज्ञातील अग्नी पेटवण्यासाठी त्याचाच वापर खऱ्या अर्थानं. त्याचप्रमाणे वाचकांच्या मनातील विचारांच्या अग्नी चेतवण्याकरता या कविता निश्चित उपयोगी पडतील अशी याची ग्वाही कवी देतो. कवितेवर केलेले समिधेचे रूपक या ठिकाणी तंतोतंत लागू पडते. त्याचप्रमाणे रूपकामधून अपेक्षित आशय वाचकापर्यंत थेट पोहोचतो. अलंकाराला येथे प्रमुख स्थान मिळाले, म्हणून या ठिकाणी अलंकार ध्वनी ही व्यंजना झाली. आर्थी व्यंजनाचा तिसरा उपप्रकार म्हणजे रसध्वनी हा सर्व परिचित आहे, परंतु त्याचे आकलन सर्वसामान्य वाचकाला होत नाही, म्हणून रसध्वनीला अलौकिक ध्वनी या नावानेही संबोधले जाते. काव्यामध्ये कवी अशा काही प्रतिमांची योजना करतो की त्यातून अपेक्षित रस निर्माण व्हावा. असे घडते की रसध्वनी व्यंजना कार्य करत असते. कविता जेव्हा आपणास दुर्बोध वाटते तेव्हा तिच्यामधील प्रतिमांचे आकलन न होणे प्रमुख कारण असते. ग्रेस यांच्या कविता सामान्य वाचकाला दुर्बोध वाटण्यामागील कारण हेच की साध्या शब्दांची रचनासुद्धा आपल्या आकलनशक्तीला आव्हान देतात. तशीच एक ही कविता पहा. दिशांचा धुराळा उतरला खाली, क्षितिजाची झाली दृष्टी माझी, शब्द झाले वाटा अर्थ झाले काठी, आंधळ्याच्या आठी पाय पण. ग्रेस यांची कविता आहे. पायी चालणाऱ्याला वाट सापडते ती दिशांचे भान असले तर. दिशांचा धुराळा उडाला अर्थात त्याचा दिसेनासे झालं. आपली वाटचाल कठीण होते, अशावेळी शब्दांचा म्हणजे आवाजाचा मागोवा घेत चालावे लागते. मानवी भाषेतील शब्द व त्याचा अर्थ, परस्पर संबंध, वाटा आणि काठी या प्रतिमातून कवीने स्पष्ट केला आहे. अर्थाचे आकलन झाले की रसिकाची अवस्था कशी होती तिचे वर्णन कवीने वरील ओळीमधून केले आहे. माणूस आंधळा झाला की त्याला दिशा कळत नाही, तरी मात्र पाय मात्र आपल्या परीने वाटचाल करीत असतात. त्यांना दिशा देण्याचे कार्य शब्द म्हणजे ध्वनी करीत असतात. ध्वनीचे महत्त्व एका परीने या कवितेतून व्यक्त झाले, परंतु तिचा अर्थ कळला नाही तर मात्र रसिकाला तिचा आस्वाद घेणे शक्य होत नाही. या ठिकाणी ध्वनी या शब्दाचा श्लेष अलंकार झाला. आवाज आणि व्यंगार्थ असे दोन अर्थ होतात. कवितेच्या आकलनाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने व्यंगार्थाच्या आकलनाने पूर्ण होते, परंतु त्यासाठी रसिकाची भूमिका आस्वादकाची आणि क्षमता तरल असावी लागते. ग्रेस यांच्या वरील कवितेतून रसध्वनी या व्यंजनाच्या तिसऱ्या उपप्रकाराची एक प्रकारे सूचनाच झाले आहे. अभिधा व लक्षणा शब्दाच्या दोन्ही शक्तीपेक्षा साहित्यात व्यंजनेचे महत्त्व खूप आहे, कारण ती या दोन्ही शक्तीवर आपली हुकूमत गाजवत असते. कवी व रसिक यांच्यातील नाते तिच्यामुळे दृढ होते. त्यामुळे संस्कृत शास्त्रज्ञकारांनी तिचे प्रकार उपप्रकार अधिक काटेकोरपणे केले आहेत. व्यंजनाच्या दोन प्रकारामध्ये शाब्दी व्यंजनापेक्षा अर्थी व्यंजन अधिक महत्त्वाची त्यांनी मानली. त्याचबरोबर अर्थी व्यंजनेतील वस्तुध्वनी आणि अलंकार ध्वनीपेक्षा रसध्वनी हा व्यंजनाचा प्रकार अतिशय महत्त्वाचा मानला. या व्यंजनात ती सूचकता असते तर इतर दोन व्यंजनामध्ये नसते. साहित्यात सूचकतेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी शब्दशक्तीचा विचार जितका सूक्ष्मपणे केला तितका पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी केला नाही, पण पाश्चात्य देशामध्ये विविध विद्याशाखांमध्ये झालेल्या संशोधनामुळे तसेच त्यामागील प्रबोधनाच्या चळवळीमुळे त्यांना आधुनिकतेची झळाळी प्राप्त झाली. अशा आपण शब्दशक्ती बघितल्या. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.